नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम। मित्रांनो, कर्माच्या खूप साऱ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत। कर्म खूप प्रकारचे असते, वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळे प्रकारचे कर्म करत असते आणि त्याला त्याच कर्माचे फळ भोगावे लागत असते। आपण जे दैनंदिन जी कामं करतो त्यालाच आपलं कर्म म्हटलं जातं आणि त्यानुसारच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये दोन भावांची कथा आपण ऐकणार आहोत। तर कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। एका गावामध्ये दोन भाऊ होते। मोठा भाऊ खूप श्रीमंत होता, त्याला कशाचीही कमतरता नव्हती। धाकटा भाऊ खूप गरीब होता, मोलमजुरी करून तो पोट भरत असे। एके दिवशी दोघं भावांमध्ये वाद झाला। मोठा भाऊ म्हणाला, चांगल्या माणसाला कोणीच मदत करत नाही। आजच्या जगात चांगल्या माणसाला सुद्धा परमार्थ नाही, म्हणून दुसऱ्याचं वाईट जरी झालं तरी आधी स्वतःच्या भल्याचा विचार करायला हवा। तेव्हा लहान भाऊ म्हणतो, दुसऱ्याला त्रास देऊन आपलं भलं कसं होणार? मोठा भाऊ म्हणतो, आपण गावातील लोकांना विचारू। जर तुझा शब्द खरा ठरला तर माझ्याकडे असलेले सर्व धन तुला देईन, आणि माझा शब्द खरा ठरला तर तुझ्याकडे जे काही आहे ते सर्व माझे होईल। लहान भाऊ म्हणाला, ठीक आहे। आता दोघे भाऊ गावाकडे निघाले। गावात गेल्यावर बऱ्याच लोकांना विचारलं तर सगळ्या लोकांनी सांगितलं की आता तर भल्याचा जमानाच राहिला नाही, आणि जे लोक दुसऱ्यांचा विचार करतात किंवा दुसऱ्याचं भलं करतात ते लोक मागे राहून जातात। भल्या माणसाला कोणी विचारत सुद्धा नाही। चांगल्याचे दिवसच उरले नाहीत। चांगल्या माणसाला जगायला राहायला जागा नाही। जो वाईट मार्गावर चालतो तो भरपूर समृद्ध होतो, धनाने सुखी राहतो। आता लहान भावाकडे जमिनीचा जो तुकडा होता तो मोठ्या भावाने चालाकी करून हिसकावून घेतला। लहान भावाला 2 वेळच्या जेवणासाठी इकडे तिकडे भटकावं लागत होतं। बायको मुलं उपाशी राहू लागली, कोणी अन्न उधार देत नव्हतं। एके दिवशी तो आपल्या मोठ्या भावाकडे धान्य घेण्यासाठी गेला। त्याला वाटले की आपला भाऊ आपल्या लहान भावाला नक्कीच मदत करेल, असे लहान भावाला वाटले। तो मोठ्या भावाला म्हणाला, भाऊ 15 किलो गहू उधार दे, घरात अन्नाचा एकही कण नाही, मुलं उपाशी आहेत, माझ्याकडे पैसे नाही। तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, तुझ्याकडे किमती वस्तू असेल तर ती गहाण ठेव आणि जेवढे पाहिजे तेवढे धान्य घेऊन जा। तेव्हा लहान भाऊ म्हणाला, माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही। तेव्हा मोठा भाऊ म्हणतो, तुझा एक डोळा मला दे। लहान भावाला वाटलं आपला भाऊ आपली मजाक करत आहे, धान्याच्या बदल्यात डोळा थोडेच घेणार आहे। मग मोठ्या भावाने धान्याच्या बदल्यात एक डोळा काढून घेतला आणि डोळ्याच्या बदल्यात त्याला 15 किलो धान्य दिलं। हे सगळं दृश्य बघून त्याची बायको आणि मुलं रडायला लागले। तुम्ही हे काय केलं असे म्हणू लागले। थोडे दिवस चांगले गेले, पण काही दिवसांनी ते धान्य संपलं। लहान भाऊ परत मोठ्या भावाकडे गेला। त्याला आपल्या बायको मुलांना उपाशी बघवत नव्हतं। तो मोठ्या भावाला म्हणाला, दादा मला थोडं धान्य दे। मोठा भाऊ परत म्हणाला, तुझा दुसरा डोळा दे आणि धान्य घेऊन जा। लहान भावाचा दुसरा डोळाही त्याने काढून घेतला। धान्य घेऊन लहान भाऊ घरी आला। घरी आल्यावर बायको आणि मुलं बघून रडायला लागली, हे काय केलं, आता आमचं काय होईल? तेव्हा लहान भाऊ म्हणाला, तुम्हाला दुःखी व्हायचं कारण नाही, आता मी आंधळा झालो, लोक आंधळ्याला भीक नक्कीच देतील। तू मला रोज रस्त्याच्या बाजूला बसवून यायचं। दुसऱ्या दिवसापासून रोज त्याची पत्नी त्याला रस्त्याच्या किनारी बसवून यायची। आता त्याचा रोजच्या जेवणाचा प्रश्न सुटला। एक दिवस बसून बसून खूप वेळ झाला तरी त्याची पत्नी त्याला घ्यायला आली नाही, कारण रस्त्याने येत असताना एके ठिकाणी तिचा गाडीला धडक लागून अपघात झाला आणि ती जखमी झाली। त्याने खूप वेळ वाट पाहिली, पण बरीच रात्र झाली तरी बायको आली नाही। तो घराच्या दिशेने निघाला, पण त्याला काहीच दिसत नव्हते। त्याने विचार केला की इथेच बसून रात्र काढावी, अजून पुढे गेलो तर रस्ता भटकेल। तो एका झाडाखाली बसला। थोड्या वेळाने जोरात हवा सुरू झाली। तेवढ्याच झाडावरनं आवाज आला। तो आवाज भूतांचा होता। 4 भूतांमधून एक त्याचा सरदार होता। भूत खूप खोडकर होते। ते महिनाभरापासून लोकांना त्रास देत होते आणि सरदार महिन्यातून 1 दिवस त्या झाडावर सर्वांचे हिशोब चुकते करायचे
आज हिशोबाचा दिवस होता. सरदारने विचारले, हो तुम्ही काय काय केले? एक एक करून सगळ्यांनी सांगायचं आहे. पहिला भूत म्हणाला, एका गावात 2 भाऊ होते. त्यांच्यात वाद झाला. त्यांनी पैंज लावली. दोघांनी आपली बाजू मांडली. त्याचा धाकटा भाऊ हरला. भावाने त्याला आंधळे केले. सरदार म्हणाला, खूप छान, आता तो आंधळाच असणार. त्याला काय माहिती, सकाळी ह्या झाडाखाली जेव्हा दव पडेल ते पाणी डोळ्याला लावल्याने डोळे बरे होतील. तेव्हा दुसरा भूत म्हणाला, मी कैलासनगर जिल्ह्यातील सर्व नद्या, झरे, तलाव, विहिरी कोरड्या पाडल्या आहेत. पाण्यासाठी सगळीकडे आक्रोश आहे. खूप दूरपर्यंत पाणी नाही. भूतांचा सरदार म्हणाला, शाब्बास, सर्वजण पाण्यासाठी भटकतील. त्यांना काय माहीत, डोंगराच्या पायथ्याशी मातीचे 7 थर काढून पुन्हा पाणी येऊ शकते. तिसरे भूत म्हणाले, सरदार, राजाच्या मुलीचे लग्न होणार होते. लग्न सोहळा साजरा करण्यात आला, पण मी राजकन्येला मूक बनवले, जेणेकरून तिचे लग्न होऊ नये. राजवाड्यात शोककळा पसरली. सरदार म्हणाला, वाह, शाब्बास, ती मुकीच राहणार. या झाडाचे फडफडणारे पाने दळून तिला प्यायला दिले तर ती बोलू लागेल. हे त्यांना कुठे ठाऊक. बरं, महिनाभरानंतर ह्या दिवशी पुन्हा आपण भेटू. मग वादळ उठले आणि 4ही भूत निघून गेली. तोपर्यंत सकाळ झाली होती. आंधळ्या भावानं प्रथम तिथले दव थेंब डोळ्यावर लावले. त्याचे डोळे परत आले. त्याला पुन्हा सर्व काही दिसू लागले. त्याने आनंदाने पटकन झाडावरचे पानं घेतले आणि घरी परतला. त्याचे डोळे परत आल्याने त्याच्या बायको मुलांना खूप आनंद झाला होता. त्याने संपूर्ण हकीकत त्याच्या पत्नीला सांगितली आणि घरातून निघून थेट कैलासनगर त्याने गाठलं. तिथली अवस्था बघून त्याला रडावंसं वाटलं. जमीन कोरडी पडली होती. कुठेही पाण्याचा थेंबही नव्हता. सगळीकडं आक्रोश सुरू होता. त्याने डोंगराच्या खालून 7 थर काढले. त्यानंतर विहिरी, तलावात पाणीच पाणी झाले. तिथल्या राजाने त्याला अमाप संपत्ती दिली. मग तो राजाबरोबर राजवाड्यात गेला. राजवाड्यात प्रवेश करताच तो म्हणाला, महाराज, मी ऐकलं आहे की राजकुमारी मुकी झाली आहे. मी तिला बरे करू शकतो. त्याने पटकन झाडाच्या पानांना कुस्करले आणि राजकुमारीला त्याचा रस प्यायला दिला. राजकन्या बोलू लागली. त्यामुळे राजाला अतिशय आनंद झाला. राजाने त्याची पिशवी सोन्याच्या नाण्यांनी भरली. त्याला एक घोडा दिला आणि राहायला राजवाडा दिला. त्याला कुटुंबासह इथं येण्यास सांगितले. धाकटा भाऊ श्रीमंत होऊन घरी परतला. त्याच्या कुटुंबात आनंदाची लाट उसळली. मोठ्या भावाने पाहिले तर त्याच्याही डोळ्यात आले आणि मनात म्हणाला, याच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली. त्याने धाकट्या भावाची माफी मागितली आणि गुपित सांगण्याची विनंती केली. धाकट्या भावाला त्याची कीव आली. त्याने सर्व रहस्य मोठ्या भावाला सांगितले. मोठा भाऊ रात्री होण्याची वाट पाहू लागला आणि त्याच झाडाखाली बसला. मग ते वादळ आले आणि भूतांचा आवाज येऊ लागला. हिशोब सुरू झाला. भूते म्हणू लागली की जे काही झाले सगळ्यांवर पाणी फिरले. नक्कीच आपले रहस्य कोणीतरी ऐकले असेल. भूत झाडावरनं खाली उतरल्यावरती मोठा भाऊ बसलेला दिसला. मग काय, पटकन त्यांनी त्याचा गळा दाबला आणि मोठा भाऊ जागीच मरण पावला. दुसऱ्याचं वाईट करून श्रीमंत होण्याची इच्छा कधीही मनात ठेवू नये. जे लोक दुसऱ्यांचं चांगलं करतात त्यांचं वाईट कधीच घडत नाही. माणसांना नेहमी समाधानी असले पाहिजे. जो अधिक लोभी असतो त्याची अवस्था ही मोठ्या भावासारखी होते. म्हणून नात्यामध्ये लोभ आणू नये. हा लोभ नाती तर दूर करतोच, पण आपण विश्वासाला पण अपात्र ठरतो. जे कर्म तुम्हाला पुढे जाऊन कधी ना कधी फेडावेच लागते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा.